नमस्कार. रिद्धी व्हॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वासघात भाग 1. आकाशच्या बाईकच्या हॉर्नचा आवाज थांबेत ना. कंटिन्यू चालणाऱ्या हॉर्नचा आवाज ऐकून शलाका धडाधड पायऱ्या उतरू लागली. वर येणारे पोंक्षे काका हसून जिन्याच्या कडेला झाले. जा जा लवकर, तुला बघितल्याशिवाय आकाश काही हॉर्न वाजवायचा थांबणार नाही. लाजून गालातल्या गालात हसत शलाका आकाशपाशी पोहोचली. किती हा आवाज आकाश? सगळ्या आनंदनगरला कळले आपण फिरायला चाललोय ते. शलाका मोठे डोळे करत आकाशला खोटे खोटे रागवत म्हणाले. कळू दे, कळलं तर. सगळ्यांना माहीत आहे आपलं लग्न होणार आहे ते. आकाश बेफिक्रीने म्हणाला. शलाका त्याच्या मागे बसली आणि आकाशने बाईक स्टार्ट केली. जाता जाता शलाकाची नजर आकाशच्या घराकडे गेली. दंडगे काकू, आकाशच्या आई बाल्कनीत उभ्या होत्या. शलाकाने त्यांच्याकडे बघून हात हलविला. प्रत्युत्तर दाखल त्यांनीही शलाकाला टाटा केला. अवघ्या 6 बिल्डिंगची सोसायटी, आनंदनगर. अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखणारे त्यांची मुलं एकत्र खेळत भांडत मोठी झालेली. आकाश आणि शलाका, त्या मुलांमधील अनेक वर्ष एकमेकांशी मैत्री असलेली. पण जसे जसे मोठे झाले तसतसे एकमेकांबद्दल आकर्षण, ओढ वाटू लागले आणि कधी प्रेमात पडले हे त्यांनाच कळले नाही. सुरुवातीला नुसते चोरटे कटाक्ष, मग एकमेकांच्या येण्या जाण्याच्या वेळी रस्त्यावर रेंगाळणं आणि योगायोगाने समोर आलोय असं भासवणं. मग मोबाईलवरून हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट चे मेसेज टाकणं आणि मग पुढची पायरी म्हणजे आनंदनगरच्या इतर मित्रमैत्रिणींना टाळून एकमेकांना भेटणं. पण या चोरट्या भेटीसाठी इतरांच्या नजरेपासून थोड्याच लपून राहणार होत्या. दोघांच्या प्रेमाची वार्ता कर्णोपकरी झाली आणि यथावकाश उभयंताच्या आईवडिलांपर्यंत पोहोचली. शलाकाच्या आईवडिलांना हा आश्चर्याचा सुखद धक्का होता. लहानपणापासूनच आकाश एक हुशार मुलगा होता. असा निर्व्यसनी कर्तबगार मुलगा जावे म्हणून निश्चितच आवडला असता. तिकडे आकाशच्या आईवडिलांना पण हरकत घेण्याची काहीच कारण नव्हती. नजरेसमोरच मोठी झालेली शांत समंजस शलाका सून म्हणून त्यांना निश्चितच आवडली होती. आजकालच्या मुलामुलींच्या वेगवेगळ्या कहाण्या ऐकून धसकणाऱ्या दोघांच्या आईबाबांना आपल्या ओळखीच्या समोरच राहणाऱ्या मुलांनीच आपापसात जमवले म्हटल्यावर जीव भांड्यात पडावा असे झाले आणि आकाश व शलाका उघडपणे एकमेकांकडे येऊ जाऊ लागले. प्रत्येक सणवाराला शलाका आकाशच्या घरी जाऊन तेथील रीतिरिवाज आत्मसात करीत होती. दसरा, दिवाळी, पहाट, गुढीपाडवा, इतर सणांना जरीची साडी नेसलेली शलाका आणि जब्बा पायजमा घातलेला आकाश, त्यांची जोडी देवळात जाताना हमखास दिसे. आकाश कॉम्प्युटर इंजिनियर होऊन एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करू लागला, तर शलाका BEd होऊन एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. नोकरीत सेटल झाल्याने साखरपुडा करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करून 3 महिन्यांनी लग्न करण्याचे दोन्ही कुटुंबांनी परस्पर संमतीने ठरवले. आकाश आणि शलाकाने त्यांच्या नेहमीच्या इंद्रधनु उद्यानात प्रवेश केला. उत्तम निगा राखलेले हे उद्यान दोघांचे अत्यंत आवडीचे. घसरगुंडी, झोपाळ्यावर खेळणारी मुले, प्राणायाम करणारे वृद्ध, भरभर चालण्याचा व्यायाम करणारे प्रौढ यांची वर्दळ असल्याने हे उद्यान कायम चैतन्याने भरलेले असे. आकाश आणि शलाका एका बाकावर स्थानपन्न झाले. अरे आकाश, यावर्षी अॅन्युअल फंक्शनसाठी प्रत्येक राज्यातील लोकगीतावर गाणं शोधून त्यावर डान्स बसवायचे आहे, शलाका सांगू लागले. पण आकाशचे तिच्याकडे लक्ष नव्हते. शलाका 2-3 वर्षात आपल्या आलोकला आपण इथे खेळायला आणत जाऊ. आकाश खेळणाऱ्या मुलांकडे बोट दाखवत म्हणाला. आलोक? कोण आलोक? शलाकाने चकित होऊन विचारले. आपला मुलगा आलोक, आकाश उत्तरला. हॅलो, आपलं लग्न सुद्धा झालं नाही अजून. कुठल्या स्वप्नात आहेस तू? त्याच्या समोर चुटक्या वाजवत शलाकाने विचारले. फक्त 15 दिवसांनी तर साखरपुडा आहे आणि 3 महिन्यात लग्न, तिचा हात पकडत आकाश म्हणाला. मग मुलगा व्हायला काय अवकाश? आकाशने तिच्याकडे बघून डोळे मिचकावले. त्याच्या बोलण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शलाका लाजू लागली. आलोक नाव कुठून काढलंस ते नाही विचारलंस? अगं, आकाश मधला अ आणि शलाका मधली ल आणि क ही अक्षरे मिळून आलोक नाव काढलं मी. आणि मुलगी झाली तर सोपं आहे. मुलगी झाली तर तिचे नाव ठेवू अलोका.
आकाश सहजपणे म्हणाला, तुझ्या माझ्या प्रेमाची निशाणी असणार आहेत ना ती. आकाशने डोळे मिचकावले. तू म्हणजे असं आहेस ना. आकाश शलाका त्याला चापट मारत म्हणाली, मी अगदी अधीर झालोय राणी सरकार. कधी एकदा लग्न होतंय आणि मी माझ्या शलाका राणीला घरी आणतो. आकाशने शलाकाचा हात हातात घेऊन दाबला. अलोक आकाश दणके. आकाशने मोठ्याने उद्गारलं, आकाश चल निघूया आता. उशीर झालाय की. आईचे फोन येणं सुरू होईल. शलाका बाकावरून उठत म्हणाली. मात्र तेव्हापासून आकाश आसपास कोणी नाही असं पाहून शलाकाला अहो आलोकची आई अशी हाक मारत असे आणि त्याच्याकडे कृतक कोपाने कटाक्ष टाकताना शलाकाच्या गालावर गुलाब फुलत आणि अंगावर रोमांच. आकाश आणि शलाकाचा साखरपुडा अत्यंत थाटात पार पडला. संपूर्ण आनंदनगर लोटलं होतं. साहजिकच आहे, इतक्या वर्षाच्या काळात सारेच आपण एकमेकांना ओळखत होते. शिवाय नातेवाईकाने आकाशच्याच ऑफिसचे कलिग्स, शलाकाच्या शाळेत एक शिक्षिका. साखरपुडा कसला, जवळजवळ लग्नच म्हणा ना. शलाकाच्या आईबाबांनी खर्चाच्या बाबतीत कुठलीच कसर ठेवली नव्हती. आकर्षक रीतिरिवाजाने स्टेज, फोटोग्राफरच्या फ्लॅश लखलखाट, मंद संगीत याने वातावरण कसं चैतन्याने भरले होते. दोघांना भेटून अभिनंदन करण्यासाठी माणसांची रीग लागली होती. पुष्पगुच्छांनी स्टेज भरून गेले होते. शलाका मेकअप आणि आकर्षक केशरचनेमुळे अतिशय मोहक दिसत होती. सर्वांनी जेवल्याशिवाय जायचं नाही अशी आग्रहाची विनंती शलाकाच्या बाबांनी माईक वरून केली आणि पाहुणे मंडळींनी आपला मोर्चा जेवणाकडे वळवला. साखरपुड्याच्या दगदगीमुळे सगळ्यांना क्षीण आला होता. त्यातून शलाकाच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या तयारीने जोर धरला होता. तर आकाश पण त्याच्या नवीन प्रोजेक्टमध्ये बुडून गेला होता. रोज सकाळी गुड मॉर्निंग आणि रात्री गुड नाईट एवढ्या संदेशापलीकडे मोबाईलवर बोलायलाही फुरसत नव्हती. शलाकाचे आई बाबा लग्नाच्या निमंत्रणाची यादी पुन्हा पुन्हा डोळ्याखालून घालत होते. कोणी राहून तर गेलं नाही ना याची परत पडताळणी करीत होते. शलाका साड्यांचे ब्लाऊज लवकर शिवायला टाक, टेलर वेळेवर पंचायत करून ठेवेल म्हणून भुणभुण करत होती. पाहुणे मंडळी आली की स्वयंपाकाला बाई लागेल म्हणून चौकशी करीत होती. लगीनघाई सुरू झाली होती. तिकडे दणग्यांकडेही अशी गडबड चालू होती. 5 समाजने बोलावून मुहूर्त केली आणि लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. आकाश एकुलता एक लाडका लेक, मग सर्व हौसमौस पूर्ण केलीच पाहिजे ना. आता 5 मिनिटांनी दणगे येत आहेत. फोन बंद करीत शलाकाचे बाबा आईला म्हणाले, लग्नाची इतर खरेदी करायला जायचं ना, याबद्दल ठरवायला येत असतील. शलाकाची आई बैठकीची खोली आवरत म्हणाली, शलाका जरा नीट आवरून घे तर. आकाशचे आई बाबा येत आहेत. ॲन्युअल फंक्शन कालच संपल्याने शलाका मस्त रिलॅक्स होऊन लोळत पडली होती. ती उठून बसली. लगेच बेल वाजली. या शलाकाचे बाबा यांचे स्वागत करीत म्हणाले. मनोहरराव आणि मीनाताई स्थानापन्न झाले. दोघांचे चेहरे गंभीर होते. थोडा वेळ कोणीच काहीच बोलले नाही. साखरपुडा मोडला असे समजा. आकाश म्हणतोय त्याला शलाकाशी लग्न करायचे नाही. क्रमश. उर्वरित कथा पुढील भागात पाहूया. नमस्कार.